नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. विषय आहे अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील घडामोडींचा. बातमी प्रसिद्ध झालेली आहे पुढारीमध्ये नरेश कदम यांची. दिल्लीत काही घडामोडी होत होत्या आणि शिवसेना उबाठातले 3 खासदार सोडून बाकी सगळे शिवसेना शिंदे गटात जायला तयार होते अशी ती बातमी आहे. त्यात असं आहे आणि जे चर्चेचाही भाग आहे की एका खासदारांनी थेट उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही आम्हाला भेटत नाही, तुमच्या भेटी कठीण झालेल्या आहेत, आम्हाला निधीची गरज आहे मतदारसंघासाठी, अशा वेळेला आम्ही वेगळा विचार केला तर काय बिघडलंय. खरंच असं एखादा खासदार उद्धव ठाकरेंसमोर म्हणू शकेल का माहिती नाही, पण सोर्सेस खूप महत्वाचे असतात पत्रकारितेत. ते ज्या रीतीने सांगतायत त्यानुसार शिवसेना उबाठात अजूनही सगळं काही ऑलवेल नाही. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं त्यासाठी शिवसेना उबाठा गटाने स्वतःच्या गटातल्या कोणाच्याही उमेदवारीचा आग्रह धरला नाही. आदित्य ठाकरे यांना ही भूमिका मान्य नव्हती, पण संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने शिवसेनेला आक्रमक चेहरा देत आहेत, त्यांनी आग्रह केला आणि शरद पवारांना उमेदवारी दिली गेली अशी ही एक चर्चा आहे. खरंच संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये वाद आहेत का त्या दोघांनाच माहिती. पण वारंवार जेव्हा बातम्या येतात तेव्हा काही आग असेल, कुठेतरी काहीतरी जळलं असेल तरच धूर येतो हे लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ करतो. आता खरंच जर उरलेल्या खासदारांमध्येही अस्वस्थता असेल तर ती काळजीची बाब आहे. विधिमंडळाचं अधिवेशन आटोपलं, त्याच्यात भास्कर जाधव उत्तम रीतीने बोलले, वरुण सरदेसाई अत्यंत उत्तम बोलले, तरुण आमदार आहेत. आदित्य ठाकरे आले कीही आमदारांमध्ये उत्साह येतो. विधान परिषदेत अनिल परब यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं असलं नसलं तरी अत्यंत स्ट्रॅटेजिकली सरकारवर ते आसूड ओढत आले, कधी नर्म विरोध करत, कधी आक्रमक चेहरा घेत. भास्कर जाधवांनी जे विधानसभेत केलं तेच विधान परिषदेत अनिल परब यांनी केलं. तरीही सरकार किंवा विधानसभेचे अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद देणार नाहीत याची जाणीव शिवसेना उबाठा गटाला आहे. मग जर काहीच मिळत नसेल तर पावलं पुन्हा सत्तेची वाट सांडणार का हा सध्याचा मुद्दा आहे. सत्तेत राहणं आमदार खासदार प्रिफर करतात, निधी मिळतो, फंड मिळतं, त्यामुळे सत्ताधारी बाकांवर जाणं आनंदाचं असतं. भारतीय जनता पक्ष देखील कोणताही विधिनिषेध न बाळगता येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतो. येणारा यायला तयार नसेल तर ईडीचा दबाव आणतो. सगळ्या गोष्टी सर्वविदित आहेत. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की खरोखरच उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानणारे खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार होते का? एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याण डोंबिवलीचे खासदार आणि एक तरुण धडाडीचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हा सगळा प्रकार रचला होता. त्यांना अर्थातच त्यांच्या वडिलांना मानणाऱ्या खासदारांनी आपल्या पक्षात यावं याची ओढ लागली होती आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांना बोलावून घेतलं आणि तुम्हाला जर इतकी नाराजी असेल तर मी थांबतो अशा प्रकारचे उद्गार काढले, अशाही बातम्या आल्या आहेत. त्या केवळ पुढारीतच नाही, या अन्य वर्तमानपत्रातही आलेल्या बातम्या. मी पुन्हा सांगतेय की धूर तेव्हाच निघतो जेव्हा काहीतरी थोडंसं जळलेलं असतं किंवा जळत असतं. आता मुद्दा असा आहे की खरोखरच जे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले आहेत, ज्यांच्या विचारांवरच्या श्रद्धेमुळे जनतेने त्यांना मतं दिली आहेत, ते केवळ फंड मिळतोय म्हणून सरकारकडे जाणार का? सरकारकडे जर ते जाणार असतील तर ते खरंच शिंदे सेनेकडे जातील की काही काळाने भारतीय जनता पक्षाकडे जातील? अचानक सुरू झालेलं हे ऑपरेशन, ज्याला कोणी तुतारी नाव दिलंय, ते थांबलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून भेटले. ते 2 दिवस दिल्लीत होते. विधानसभेचं कामकाज सुरू असताना दिल्लीत होते. त्यामुळे काहीतरी घडतंय अशी शंका नक्कीच होती. यावेळेला शिंदे यांना सातत्याने प्राधान्य देणारे आणि शिंदे यांच्या आक्रमक स्वभावाचा आदर करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटले नाहीत. त्यांना तर भेटले नाहीतच, पण नेहमी होणारी ही भेट घडली नसतानाच अचानक 2 दिवसांनी प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अमितभाई शहा आवर्जून भेटले. याचा अर्थ जर खासदार फुटणारच असतील, फुटणार आहेत का हा मुळात पहिला प्रश्न. फुटणारच जर असतील तर त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडे जायचं की भाजपकडे जायचं हा दुसरा प्रश्न. भारतीय जनता पक्षाला केंद्रात बहुमत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेला जर खासदारांचा पाठिंबा वाढत असेल तर तो कोणत्याही सत्ताधारी पक्षाला हवा असतो. भारतीय जनता पक्षाचा स्वभाव पाहता त्याला तर हवा असेलच. पण मग हे ऑपरेशन का थांबलं? का हे ऑपरेशन थांबवा असं भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आलं. शिवसेनेतली जी अस्वस्थता आहे, आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाहीत, उद्धव ठाकरे यांना विनंती करू नये, भेट मिळत नाही, निधी मिळत नाही, या तक्रारी खरंच जर खऱ्या असतील तर पक्षात नेमकं सुरू काय आहे? पक्ष हा अत्यंत वैचारिक निष्ठेवर उभा झालेला आहे, मराठी माणसासाठी उभा झालेला आहे आणि अत्यंत प्रतिकूलता असतानाही मुंबई महानगरपालिकेत सत्ता गेली असली तरी शिवसेनेनी काही जागा अत्यंत निष्ठेनी राखलेल्या आहेत. असं असतानाही खासदारांना खरंच बाहेर जाऊसं वाटतं का? जाणार असतील तर त्यामागची प्रलोभनं कोणती आहेत? आज बातमी प्रसिद्ध होताच आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत त्यांच्या स्वभावानुसार, वडिलांचा जो वारसा आहे त्यानुसार त्यांनी एक वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, ज्याला भारतीय जनता पक्ष टोमणे मारणं म्हणतोय, देवेंद्र फडणवीस कोट्या करणं म्हणतात. ते म्हणाले आहेत की भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात ट्रम्प यांचे पण प्रतिनिधी आहेत आणि ब्रिटनचे पंतप्रधान बार्मर यांचे पण प्रतिनिधी आहेत. खरंच आहे, हा विनोदाचा भाग म्हणून उत्तम असेल, पण खासदार नाराज आहेत का? नाराज असतील तर त्यांना बांधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटामध्ये नेमकं काय सुरू आहे, पिता पुत्र काय करतात? कोणताही पक्ष निवडून आल्यानंतर आपले खासदार आपल्याच पक्षात राहावे या विचाराचा असेल तो त्यांचा हक्क आहे. पण मग फोडाफोडीचे प्रयत्न खरंच सुरू आहेत का? सुरू असतील तर यावेळेला अरविंद सावंत आणि अनिल देसाई या शिवसेनेच्या मुंबईतल्या खासदारांनी हे प्रयत्न थांबवले का? थांबवले असतील तर या दोघांच्या पक्षनिष्ठेला, या दोघांच्या कर्तव्य तत्परतेला खरोखर दाद द्यावी लागेल. संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मोठा समारंभ दिल्लीत असतानाही उद्धव ठाकरे दिल्लीत का गेले नाहीत? त्यांनी या सोहळ्यापासून स्वतःला दूर ठेवलं का? काही वेगळ्या कारणांमुळे ते गेले नाहीत हाही एक प्रश्न आहेच. या प्रश्नांमधून मार्ग कसा काढणार शिवसेना हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आहे. पक्ष संपत नसतो खासदार गेले तरी. 40 आमदार गेले, मातोश्रीला कल्पना असताना नसताना गेले, हे देखील वास्तव आहे. तरी देखील शिवसेना पुढे वाटचाल करतेय. पण ही अशीच वाटचाल करताना जर नेते आमदारांना आणि खासदारांना भेटत नसतील तर कठीण प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा सामना करतायत. ही 5 राज्य आसाम वगळता सोपी नाहीत. भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणूक जिंकायची असते. अशा वेळेला महाराष्ट्रात पुन्हा काहीतरी करण्याच्या ऐवजी या निवडणुकांकडे लक्ष देणं हा कदाचित भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असल्यामुळे यावेळेला ऑपरेशन टळलं का हा पाठोपाठ येणारा प्रश्न आहे. जग युद्धाच्या छायेत आहे, किमती वाढतायत, क्रूड ऑइल, इंधन सगळ्याचे प्रश्न अत्यंत मोठे झालेले आहेत. अशा वेळेला कोणीतरी दुसऱ्याचे पक्ष पळत असतील तर ते जनतेला आवडणार नाही. पक्ष फुटला तर त्या फुटलेल्या पक्षाला सहानुभूती मिळते, हा पण आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे ऑपरेशन तुतारी
का थांबलं, त्यामागची कारणं वेगळी आहेत का, हा एक मुद्दा. पण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट खासदार, आमदार आणि नेत्यांशी संपर्क करायला काही यंत्रणा उभारणार आहे का? महानगरपालिकेत मुंबईत लक्षणीय संख्येत नगरसेवक निवडून आलेले आहेत, सत्ता गेली तरी. हे नगरसेवक कशा पद्धतीने आक्रमक होतात, त्याबद्दल नेमकं काय होतं याकडे जनतेचं लक्ष आहे. जनतेने मुंबईत सत्ता बदल केलाय तो चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी. पण निवडून आलेले शिवसेना उबाटाचे नगरसेवक जर मॅनेज होऊन निवडणूकच लढवत नसतील तर खरंच या पक्षात नेमकं काय झालंय आणि जे काय झालंय त्याकडे लक्ष द्यायला येणाऱ्या काळामध्ये ठाकरे पिता आणि पुत्र नेमकी काय पावलं उचलणार आहेत. येणारा काळ हा उन्हाळ्याचा आहे, पाणी टंचाईचा आहे, जागतिक युद्धामुळे वेगवेगळी संकट समोर येणार आहेत. त्यात स्थानिक राजकारण हे छोटं होऊन बसेल. पण या सगळ्या काळ्या छायांमध्ये पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय करणार हे बघणं महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्सुकतेचं आहे. आज इथेच थांबतो. आपल्या प्रतिक्रिया, आपल्याला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कळवत राहा. आम्ही ट्विटरवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, फेसबुकवर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. शिवसेनेचं पुढे काय आणि ठाकरे पिता पुत्र शिवसेनेला काय वळण देऊ शकतात. पुढच्या निवडणुकांना 3 वर्ष आहेत. काळ कठीण झाला तर सरकार विरोधी वातावरण निर्माण होऊ शकेल. त्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेची यंत्रणा सज्ज होतीये का, हा आजचा प्रश्न आहे. त्याचंही उत्तर येणाऱ्या काळात दडलेलं आहे. नमस्कार.